नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 2 एप्रिल 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येतो, त्याला हसतमुखाने स्वीकारा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात गँगस्टर स्टाईल दरोड्याची मोठी घटना उघडकीस आली आहे। 4 दुचाकी स्वारांनी भर रस्त्यात तरुणाला अडवून लाखोची रोकड लुटली आणि घटनास्थळावरून पोबारा केला। मात्र फैजरपुरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच गुन्हेगारांना शोधून काढले आणि मोठी कारवाई केली। या घटनेची सविस्तर माहिती घेऊया। ही घटना 28 मार्च रोजी घडली। फिर्यादी वेदांत मानमोडे हे त्यांच्या मित्रासह गोडे कॉलेज मार्गाने जात असताना अचानक 4 दुचाकी स्वारांनी त्यांना अडविले। आरोपींनी दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले आणि त्यांच्या मित्राजवळील तब्बल 2,60,000 रुपयांची रोकड हिसकावून ते पसार झाले। घटनेनंतर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 पथकाने तपासाला सुरुवात केली। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारा निळकंठ चौक, माता खिडकी आणि औरंगपुरा परिसरातून आरोपींना शोधून काढले। या प्रकरणात पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई करत 19 वर्षीय हेमंत ओमकार पेटकर, 20 वर्षीय रोहित विनोद शेरेकर, 24 वर्षीय रोहन वासुदेव नाईक आणि 19 वर्षीय कृष्णा मंगेश कलाने यांना अटक केली। तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे। मात्र या गुन्ह्यातील आणखी 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे। गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून अटकेत असलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। या संपूर्ण तपासामध्ये शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने कामगिरी बजावली आहे। या घटनेत पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून आरोपींना गजाआड केले आहेत। मात्र फरार असलेला आरोपीचा शोध अद्यापही सुरू आहे। अमरावतीत दिवसांदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी अशाच प्रकारचे कठोर पावले उचलण्याची गरज आहे। नागरिकांनीही सावध राहावे आणि संशयास्पद हालचाली पोलिसांना कळवाव्यात। वरुड येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने एक बनावट पत्र तयार करून जिल्हाधिकारीकडे पाठविण्यात आले। मात्र चौकशीत या पत्रातील सही आणि लेटरपॅड दोन्ही बनावट असल्याचे उघड झाले। यामुळे गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। एका अज्ञात व्यक्तीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट सहीसह पत्र तयार केले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला टपालाद्वारे पाठविले। पत्रात वरुड नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक गौरव इंगोले यांच्यावरील कारवाई संदर्भात आदेश असल्याचा उल्लेख आहे। पत्र तपासताना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना शंका आली आणि त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले। पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयातील OSD योगेश कोटेवार यांनी पत्रकाचे बारकाईने निरीक्षण केले। लेटर हेडवरील महाराष्ट्र राज्याची राजमुद्रा, सही आणि मजकूर हे सर्व बनावट असल्याचे स्पष्ट झाले। पत्राची झेरॉक्स प्रत 10 मार्च रोजी टपालाद्वारे प्राप्त झाली होती। फिर्यादी योगेश कोटेकर याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे। कलम 318(4), 336, 340(2) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला असून बनावट सही आणि बनावट सरकारी कागदपत्र तयार करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई आवश्यक आहे। हा प्रकार उघड झाल्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे।
अमरावतीतील गलगलेश्वर मंदिर परिसरातील शिवम कॉलनीत अक्षरशः घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत. फुटलेल्या चेंबरमुळे गटारीचा नाला झाला असून घाण पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत आहेत. नागरिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करत असले तरी फक्त आश्वासनांचे ढोस दिले जात आहेत. पावसाळा जवळ येतोय पण प्रशासन मात्र झोपेत आहेत. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहेत. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी झोपेत आहे का की केवळ मतांसाठीच आमची आठवण होते असा प्रश्न येथे नागरिकांनी उपस्थित केला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. शहरातील गडगडेश्वर मंदिर परिसरातील शिवम कॉलनीत गेल्या 3 वर्षांपासून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. फुटलेल्या चेंबरमुळे सांडपाणी थेट रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरात घुसत आहे. या घाणीमुळे नागरिकांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत आहे. प्रचंड ठिकाणी दुर्गंधी आणि चिखल साचलेला आहे. इथली लहान मुले आजारी पडत आहेत. आम्हाला या गटाराचा खूप प्रॉब्लेम आहे आणि डास इतके आहे की परेशान आहे आम्ही. डास इतकं परेशान आहे खूपच. मनपाला वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. स्थानिक नगरसेवक आणि आमदारांना निवेदन दिले गेले मात्र त्यावर अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. या घाणीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत आहे आणि लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी काही करत नाही. मच्छरांचा खूप जास्त त्रास आहे. लहान मुलं आहे, काही तब्येती बिघडल्या, काही याच्यावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. हे खूप बेकार आहे परिस्थिती आहे. पावसाळ्यात इथपर्यंत पाणी येते, पूर्ण हे गंद पाणी इथपर्यंत येते. रवी राणा वगैरे येऊन गेलेले आहेत, त्यांनी पाहिलेले आहे, त्यांचे लोकही आलेले होते. तक्रार केली आहे पण पाहत नाही लोक. डेंग्यू आणि मलेरिया सारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. यातच पावसाळ्याच्या तोंडावर ही समस्या अधिक गंभीर होत असून पावसाळ्यात गटारांचे पाणी रस्ते ओलांडून थेट घरात शिरते. या भीषण परिस्थितीत नागरिकांना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागत आहेत. आमच्याकडे असं 3 वर्षापासून जे चंबरचा असाच त्रास होत आहे. म्हणजे पाणी चोखं होऊन जाते, पाणी काही तिकडे पुढे जात नाही. आम्हाला बकेटाच्या बकेटा भरून मग बाहेर नेऊन टाकावं लागते पाणी. तुम्ही याच्यासाठी महानगरपालिकेला काही कंप्लेंट वगैरे केली आहे का? नाही, इथे एक ऑफिस आहे म्हणते, तिथे केली होती पण त्यानं फक्त नाव नोंद येऊन काही कोणा पाहिलं नाही. पावसाळ्यात त्याच्यापेक्षा जास्त त्रास होते, पूर्ण पाणी चोखं होऊन जाते. शहरातील अनेक भाग स्वच्छतेच्या समस्यांनी त्रस्त असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करीत आहेत. या बेजबाबदारपणा आरोग्य संकटाला नियंत्रण देणारा ठरू शकतो. नगरसेवक, आमदार आणि महानगरपालिका यांना याचा काहीही फरक पडत नाही. नागरिक वारंवार तक्रारी देत आहेत पण हाती येते ती फक्त निराशा. हा गटर लाईनचा प्रॉब्लेम आहे. आम्ही महानगरपालिकेत गेलो, साहेबांना भेटलो तर त्यांनी सांगितलं का 25 वर्षाची लीज आहे, तोपर्यंत आम्ही नाली वगैरे काहीच नाही बनवू शकत. हां, हे गटर लाईनचं पाणी पूर्ण मोकळं इकडे पूर्ण साचलेलं आहे. मच्छर खूप त्रास होते आणि त्यात साप वगैरे निघत आहे. अर्ज वगैरे सर्व सादर केला होता, कोणीच नाही आला, दखल घेतलेली नाही. हा गलिच्छपणा आणि प्रशासनाचा बेजबाबदारपणा नागरिकांना चौताळून टाकणारा आहे. अमरावती महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जर त्वरित कारवाई केली नाही तर शिवम कॉलनीतील लोक रस्त्यावर उतरतील. हा संताप स्वाभाविक आहे. प्रशासन झोपत असेल तर आता नागरिकांना पर्याय कुठला? प्रशासनाने जागं व्हावं, नाहीतर रस्त्यावर येणारा संताप प्रशासनाला महागात पडेल. नागरिकांना तातडीने न्याय मिळावा, त्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलायच्या गरज आहेत. या संदर्भात कोणतीही अधिकृत हालचाल न झाल्यास संतप्त नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा परिस्थिती अधिक भयानक होईल. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. एका बाजूला नागरिकांना भरमसाठ वीज बिल आकारले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला भरदिवसा सार्वजनिक विद्युत दिवे सुरू ठेवून विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला जात आहे. सिटी न्यूजच्या विशेष पाहणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात वीज बचतीबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात मात्र महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे विजेचा मोठा गैरवापर होत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात जातील. 1 एप्रिल रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य चौकातील सार्वजनिक विद्युत दिवे सुरू होते. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे विजेचा मोठा अपव्यय होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सतत अपव्यय होत असताना प्रशासन शांत, जबाबदारी कोण घेणार? उघड्या डीपीमुळे नागरिकांना धोका. चहाच्या कॅन्टीन जवळील डीपी पॉइंट उघडा, कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. महापालिका दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वीज पुरवठ्याशी संबंधित ढिसाळ कारभारामुळे लोकांच्या जीवाला धोका वाढला आहे. पहिल्या दिवशी अपव्यय तर दुसऱ्या दिवशी मात्र अचानक लाईट बंद, यावरून पालिकेचा गोंधळ स्पष्ट दिसतोय. नागरिकांच्या तक्रारीकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष, कोण घेणार जबाबदारी? सर्वसामान्यांना महागड्या वीज बिलाचा भुर्दंड, पण प्रशासनाकडून उधळपट्टी सुरूच. शहरात वीज बिल बाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे विजेचा मोठा गैरवापर होत आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा संतप्त नागरिक आंदोलनाचा पवित्र्यात जातील. उन्हाच्या कडक तापमानाने होरडून निघालेल्या बडनेरा शहरातील नागरिकांना अखेर थंडावा मिळाला. अवकाळी पावसाच्या सरीने शहराला नवा गारवा दिलाय. तापमानाचा पारा खाली घसरला आणि नागरिकांना थंडा थंडा कूल आनंद घेतला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस असाच पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. बडनेरा शहरात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यामुळे नागरिक उन्हाच्या झळांनी त्रस्त होते. मात्र हवामानाने अचानक रूप बदलले आणि बडनेरासह आसपासच्या भागात ढगाळ वातावरण तयार झाले. सकाळपासूनच सूर्यदर्शन न झाल्याने वातावरणात गारवा जाणवू लागला. आकाशात ढगांची गर्दी, वातावरणात धुक्यांची छटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली. संध्याकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरींनी शहराला नवा गारवा दिला. या सुखद वातावरणाचा नागरिकांनी आनंद लुटला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा, बीड जिल्ह्यांसह अमरावती शहर आणि उपनगरातही हलक्या सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. काल परवापर्यंत ज्या उन्हाच्या चटक्यांनी नागरिक त्रस्त होते, त्या उन्हात अवकाळी पावसाने नवा गारवा आणला आहे. या हवामान बदलाचा शेती, आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बडनेरा शहरात अवकाळी पावसाने नागरिकांना हायस वाटलं तरी शेतकरी वर्गासाठी हा पाऊस श्रमिश्र परिणाम करणारा ठरू शकतो. पुढील काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. हवामान अपडेट आणि ब्रेकिंग न्यूज साठी पाहत रहा सिटी न्यूज. अंजनगाव तालुक्यातील पवित्र मुरादेवी संस्थानात चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने भक्तांचा महासागर उसळला आहे. या ऐतिहासिक आणि शक्तीपीठ स्वरूपाच्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत. या मंदिराला केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक महत्वही आहेत, कारण येथेच राक्षसाचा संहार करून मुरादेवी प्रजेची सुटका केली होती. या पवित्र संस्थांचा संपूर्ण इतिहास आणि नवरात्रीच्या विशेष कार्यक्रमाची माहिती पाहूया. अंजनगाव तालुक्यात असलेल्या मुरादेवी संस्थान मंदिराचा इतिहास प्राचीन काळापर्यंत जाणला जातो. लोककथेनुसार या परिसरात राक्षसांचा मोठा उपद्रव होता. त्यांच्या अत्याचारांनी त्रस्त झालेल्या जनतेच्या रक्षणासाठी देवीने येथे साक्षात प्रगट होऊन राक्षसांचा संहार केला. तेव्हापासून मुरादेवी हे स्थान श्रद्धेचे केंद्र बनले आहे. हे मंदिर केवळ भक्तांसाठीच नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचेही प्रतीक आहे. एकेकाळी अस्पृश्यांना येथे प्रवेश नाकारला जात असे, मात्र महात्मा गांधींनी स्वतः येथे येऊन इतिहास पुरुषांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला. त्याकडे शूद्रांना प्रवेश नव्हता, पण याकडे महात्मा गांधी काही कारणामुळे इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत असं म्हणतात. पण त्यांनी एक पत्र लिहून दिलेलं आहे गांधीजीचं, ते या पत्र मंदिरात आताही दाखल आहे. त्यामुळे मुरादेवी हे मंदिर सामाजिक समतेचा एक महत्वाचा केंद्रबिंदू बनला आहे. नवरात्रीच्या या पावन पर्वावर येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण देवीचे दर्शन घेत असून मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जे मुलींचे, सुनांचे जे वातावरण खराब झालेलं आहे ते खराब वातावरण काय होईल, शुद्ध वातावरण होईल. आणि हे शुद्ध वातावरण करण्यासाठी आपल्याला अध्यात्म हाच एक फक्त वर्ग आपल्यासाठी आहे. हनुमान जयंतीच्या निमित्तानेही येथे मोठ्या उत्साहात महापूजा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडतो. याशिवाय जानेवारी महिन्यात येथे झिंगराजी महाराजांची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते, जिथे राज्यभरातील भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सातपुड्याच्या पर्वताच्या पायथ्याशी असलेले एक छोटस गाव आहे. म्हणजे आता छोटस राहिलेलं नाही आहे, खूप मोठं गाव आहे. तसं हे या देवीचा इतिहास असा आहे की परशुरामाच्या काळातली मुरादेवी हे एक तीर्थक्षेत्र आहे. हे मुरादेवी, पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देव्या मिळून हे एक विशिष्ट प्रकारचं मोठं एक शक्तीपीठ आहे. देवीच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे आणि आजूबाजूला मोर आहेत.
आणि हत्ती सुद्धा आहेत. हे म्हणजे एक लक्ष्मीचं स्वरूप आहे देवी माता. सातपुड्याच्या पर्वतातील जे आदिवासी लोक आहेत देवीला खूप मानतात, इतर लोकही मानतात. मुरादेवी संस्थान आहे. मूर नावाच्या राक्षसाच्या याच्यात गळलेलं होतं आणि त्याचा संहार करायसाठी देवीनं इथं अवतार घेतला अशी आख्यायिका आहे. आणि ह्या मंदिरात एकीकडे देवी बसलेली आहे आणि दुसरीकडे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या मधात असणाऱ्या गुफेत तो राक्षस आहे. त्या मूर नावाच्या राक्षसावरच मुरा हे नाव प्रचलित झालं अशी आख्यायिका आहे. आणि त्याच्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी इथं गाळबगाळ होते आणि असं म्हणतात की त्या गुफेतून त्या राक्षसाचा आवाजसुद्धा त्या दिवशी ऐकायला मिळतो. अशा पद्धतीचं हे आहे. आणि महात्मा गांधीची जी कथा आपल्याला ऐकायला भेटली त्याच्यात अस्पृश्य आणि अस्पृश्यतेचा त्यावेळेस इथे असणारा पगडा या मंदिराने दूर केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे असणारी बलिप्रति जी हे होती ती बंद करून ह्या मंदिराला एक आगळं अहिंसेचं वळण दिलं गेलं म्हणून महात्मा गांधीजींनी यांना पत्र लिहून सन्मानित केलं होतं. या ठिकाणी चैत्र नवरात्राला सुरुवात झाली आहे गुढीपाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत. 12 तारखेला या चैत्र नवरात्राचा समारोप होईल. एक उत्साही स्वरूप या ठिकाणी असते आणि अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे. पुरातत्व खात्याने 800 वर्षापूर्वीची जगदंबेची मूर्ती असल्याचं लेखीपत्र या संस्थांना दिलेलं आहे. त्यामुळे या चैत्र नवरात्रात स्त्रियांची गर्दी थोडी जास्त होते आणि मंदिराचं व्यवस्थापन त्या दृष्टीनं प्रयत्न करत. जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात असलेले मुरादेवीच्या दर्शनासाठी या चैत्रच्या नवरात्रीमध्ये दूरवरून भक्त येतात. आस्थाचं एक खूप चांगलं आगळा वेगळं मंदिर इथे आहे आणि मुरादेवीचे दर्शन करण्यासाठी इथे भक्त येत आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी इथे आले होते. एका काळी ज्या वेळेस अस्पृश्यांना प्रवेश नव्हता मंदिरामध्ये त्यांना येऊ देत नव्हती, त्यावेळेस महात्मा गांधींनी इथे येऊन अस्पृश्यांना इथे प्रवेश मंदिरात दिला. एक या मंदिराचा इतिहास आहे. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अंजनगाव. चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वावर मुरादेवी संस्थानात भक्तगणांना उत्साह पाहण्यासारखा आहेत. देवीच्या महापूजेबरोबरच या मंदिराला ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा भविष्यातही टिकवला जावा यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. मुरादेवीच्या कृपेने भक्तांचे जीवन आनंदाचे भरून जावो अशा शुभेच्छा. सततच्या सुट्ट्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य मोठ्या नुकसानापासून वाचले. 1 एप्रिलच्या रात्री अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची चिंता वाढविली असती, तर बाजार समितीत ताळपत्री योग्य वापर केल्यामुळे मोठे नुकसान टळले. ईद आणि इतर सणाच्या सुट्ट्यांमुळे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांनी धान्य माल आणलेच नाहीत आणि यामुळेच अवकाळी पावसाचा फटका बसला नाहीत. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर 2 एप्रिल रोजी पुन्हा बाजार समितीत धान्याची आवक सुरू झाली. सध्या हवामान अचानक बदलले आहे. 1 एप्रिलच्या रात्री अवकाळी पाऊस बरसल्याने सर्वच बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत या पावसाचा मोठा फटका बसला नाही, कारण बाजारातील धान्य मोठ्या तळपात्रीने व्यवस्थित झाकून ठेवण्यात आले होते. परिणामी केवळ काही धान्य पोतेच थोडे भिजले, पण मोठ्या प्रमाणात नुकसान टळले. यावर्षी ईद आणि इतर सणांमुळे सलग सुट्ट्या होत्या, त्यामुळे 1 एप्रिलला बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धान्य विक्रीसाठी आणले नव्हते. याचमुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर धान्य पडून राहिले नाही आणि त्याचा फायदा म्हणजे अवकाळी पावसाने नुकसान होण्याचा धोका टळला. 2 एप्रिल रोजी 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा सुरू झाली. बाजारात आलेल्या अनेक धान्य मालावर ताडपत्रीने झाकून ठेवलेले दिसून आले. त्यामुळे अवकाळी पावसाचा परिणाम कमी झाला असून शेतकऱ्यांनी मोठा दिलासा घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी सतत बदलणारे हवामान मोठी समस्या ठरू शकते, पण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेळीच उपाययोजना केल्यामुळे यावेळी मोठे नुकसान टळले. भविष्यात अशा प्रकारच्या ताडपत्रीचा योग्य वापर आणि बाजार व्यवस्थापन यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल. पुढील काळात बाजारपेठेतील धोरणे अधिक सक्षम करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांचा माल सुरक्षित राहावा यासाठी प्रशासनाने अधिक चांगल्या उपाययोजना करायला हव्यात. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. शेगाव खामगाव महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. भरधाव बोलेरो, एसटी बस आणि खासगी लक्झरी बसच्या भीषण धडकेत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. बेलोरा अक्षरशः चेंदामेंदा झाली आहेत. मदत कार्य अडथळे, प्रशासनाच्या ढिलाईमुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. हा अपघात रोखता आला असता का? महामार्गावर सुरक्षतेच्या नावाखाली प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? यावर भयंकर दुर्घटनेतून कुणाचा जबाबदार ठरले जाणार? मंगळवारी सकाळी भीषण तिहेरी अपघाताने जिल्ह्यात हाहाकार उडवला. पहाटे 5:30च्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी महामंडळाच्या बसवर आदळली आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या खासगी प्रवासी बसने त्या दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली. अपघाताचा तडाखा इतका भयंकर होता की बोलेरो अक्षरशः लोखंडी कपाटासारखी चिरडली गेली. घटनास्थळी ओरडण्याचे आवाज, रक्ताने माखलेले रस्ते, मदतीसाठी हंबरणारे जखमी या भीषण दृश्याने स्थानिक नागरिक हादरले. अपघातानंतर महामार्गावर मोठा गोंधळ निर्माण झाला. वाहतूक ठप्प झाली. मदतीसाठी प्रशासनाला वारंवार फोन करण्यात आला, मात्र नेहमीप्रमाणे सरकारी यंत्रणा वेळेवर पोहोचलीच नाही. अनेक लोकांना स्वतःच्या वाहनाने रुग्णालयात हलवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या महामार्गावर अपघात वारंवार घडत असूनही प्रशासन सुरक्षा उपाययोजनांकडे कानडोळा करत आहे. प्रवाशांचे जीव धोक्यात टाकणाऱ्या या बेफिकीर व्यवस्थेवर कारवाई कधी होणार, हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. ही केवळ एक दुर्घटना नाही तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा ठळक पुरावा आहे. प्रवाशांकडून टोल वसुली केला जातो, पण सुरक्षतेची कोणतीही हमी नाहीत. किती अपघात घडायचे, किती निष्पाप जीव जायचे, किती कुटुंब उद्ध्वस्त व्हायचे, या घटनांना जबाबदार कोण? हा संताप थांबणार नाहीत. प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलली नाहीत तर प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी मोठे आंदोलन होईल. अकोल्यात धम्मयात्रेचा समारोप भव्य रॅलीने पार पडला. या यात्रेत हजारोच्या संख्येने बुद्ध बांधवांनी सहभाग घेतला. ज्ञानज्योती भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबावरून सुरू झालेली ही यात्रा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी महू येथे पोहोचणार आहेत. बुद्ध धम्माचा प्रचार आणि आंबेडकरी विचारांचा प्रचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही धम्मयात्रा अकोला येथे मोठ्या उत्साहात पोहोचली. यावेळी भव्य समारोप रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या बुद्ध बांधवांनी त्रिशरण आणि पंचशील मात्रांचा जयघोष करत शांततेचा संदेश दिला. ज्ञानज्योती भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली ताडोबा येथून सुरू झालेली ही यात्रा 13 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील महू येथे पोहोचणार आहे. महू हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व आहे. या यात्रेत सुमारे 400 लोक सहभागी झाले असून प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने लोक जोडत आहेत. जशी जशी यात्रा पुढे सरकत आहे तसतसे आंबेडकरी विचारधारेवरील भक्तिभाव अधिकाधिक वाढताना दिसत आहे. या यात्रेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश असून समता, बंधुता आणि शांततेचा संदेश देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. हे पदयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल जयंती आहे, त्यानिमित्त पूज्य भंते ताडोबा येथील ज्ञानज्योती भंतेजी यांच्या अंतर्गत हे पदयात्रा काढण्यात येत आहे. त्यासाठी अकोल्याहून हे लोक पैदल महूला जाणार आहेत आणि शेवटी 13 तारखेला महूला सर्वजण पोहोचणार आहेत. यात साधारणतः 300-400 लोक सहभागी आहेत. हे प्रत्येक गावाला संख्या वाढत जाणार आहे. काही लोक कमी होणार असं वाढणार आहे. प्रत्येक गावाला प्रत्येक लोक उपासिका जोडणार आहेत आणि हा संघ असाच पुढे जात राहणार आहे. धम्मयात्रेच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रचार आणि समता, बंधुता याचा शांततेचा संदेश दिला जात आहे. अकोला येथे या यात्रेचे भव्य स्वागत झाले असून आता ती 13 एप्रिल रोजी महू येथे पोहोचेल. अशा ऐतिहासिक यात्रेचे भविष्यातही आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.
इंग्रजकालीन ऐतिहासिक रेल्वे जंक्शन असलेल्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे महत्व दिवसेंदिवस कमी होत चालल्याचा आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी तब्बल 5 रेल्वे गाड्यांना मूर्तिजापूर स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून 3 गाड्यांचा थांब्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नियोजन रेल्वे रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. मूर्तिजापूर हे केवळ अकोला जिल्ह्यासाठीच नव्हे तर वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांसाठीही रेल्वे वाहतुकीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. मात्र गेल्या काही वर्षात अनेक महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यावर तोडगा काढण्यासाठी भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी थेट रेल्वे प्रशासनाला 5 गाड्यांच्या थांब्यांची मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक भूमिका घेत 3 गाड्यांच्या थांब्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आजचे हे नियोजित रेल रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र उर्वरित 2 गाड्यांसाठी लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी चर्चा करून या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरीही नागरिकांच्या सुविधांसाठी मी लढणारच असे आमदार पिंपळे यांनी ठामपणे सांगितले. आज मूर्तिजापूर हे रेल्वे जंक्शन होतं आणि इंग्रजाच्या काळापासून रेल्वेचं महत्व होतं. इथं शकुंतला रेल्वे होती जिथं 100 वर्ष इथं शताब्दी पूर्ण करून आज ती इंग्रजाच्या काळात गेलेली आहे. मँचेस्टरला इथून कापूस जात होता त्यावेळेस. आणि आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक रेल्वे स्टेशन आम्हाला दिलेलं आहे. देशाचा झेंडा तिथं रुबाबदार लागलेला आहे. तर आमची मागणी होती की तिथं गाड्या थांबल्या पाहिजे. कारण आता इथून दर्यापूर असेल, अंजनगाव असेल, तुमचं दारवा असेल, कारंजा असेल, पुसद असेल, यवतमाळ असेल, इथून प्रवासी येतात आणि इतक्या मोठे संख्येने आता प्रवाशाची वाढ झालेली आहे. तर ज्या प्रमाणात गाड्याचा थांबा पाहिजे त्या प्रमाणात गाड्या थांबा नव्हता. म्हणून 11:025, 11:024 अमरावती पुणे एक्सप्रेस, तिरुपती एक्सप्रेस, नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस, पुरी अहमदाबाद एक्सप्रेस आणि यशवंत एक्सप्रेस याची मी मागणी केली होती. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर आज रेल्वे रोको आंदोलनाचं आणि भाजप शहरच्या वतीने आम्ही त्यांना हे दिली होती. त्याची दखल घेत भुसावळचे DRM यांनी मुंबईच्या डीमला पत्र दिलं आहे ते किंवा अशाची मागणी होती असं त्यांनी मुंबईवाल्यांनी आता दिल्ली बोर्डाला फॉरवर्ड केला आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की तुमची जे प्रशासकीय बाब होती आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून पूर्ण केलेली आहे. आता जो हा विषय आहे हा रेल्वे बोर्ड आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री याचे अध्यक्ष आहे. तुम्ही या संदर्भात तुम्ही तुमचा आता राजकीय पाठपुरावा करून तुम्ही हे करून घ्या आणि तुम्ही आम्हाला आता हे तुमचं थांबवा. त्यांनी मला 2 पत्र दिले. रात्री खूप उशिरापर्यंत हे प्रक्रिया सुरू होती आणि पत्र आल्यावर मी त्यांना स्थगितीचं पत्र दिलेलं आहे. आणि परत खासदार साहेब मी आता दिल्लीला जाऊन रेल्वे थांबवण्याच्या संदर्भात याचा पाठपुरावा करणार आहे. मी आंदोलन फक्त स्थगित केलं आहे, समाप्त नाही केलेला आहे. माझा पाठपुरावा जिथपर्यंत गाड्या थांबणार नाही तिथपर्यंत राहील. मग मी सत्ता पक्षाचा असो, माझ्यावर कारवाई हो, गुन्हे लागो. कारण जनताले माझ्यापासून अपेक्षा आहे. जनताने यावेळेस मला जे प्रेम दिलंय इतकं दिलेलं आहे. आणि मूर्तिजापुरात आता अशा काही गोष्टी राहिल्या नाही की ज्याच्यानं लोकांना मला ते म्हणतील हे करा ते करा. पण आता सगळ्यात मोठा विषय आहे की आता रेल. कारण आज आपण म्हणतो की व्यापार पेठ जे आहे वाढली पाहिजे, तीर्थक्षेत्राला लोकांना जायला सोय झाली पाहिजे. आता अमरावती सारखी तुम्ही विमानतळ चालू केलं, अकोल्याच्या विमानतळासाठी तुम्ही आता निधी देऊन राहिले, सरकार देऊन राहिलं, आम्ही पाठपुरावा करून राहिलो, केंद्रही आम्हाला मदत करून राहिलं. आता इतकं सुंदर रेल्वे स्टेशन केलं, कोट्यावधी रुपये मोदीजींनी त्याला दिलं. अरे हे सुंदर रेल्वे स्टेशन फक्त दाखवासाठी नाही आहे तर लोकांच्या सोयीसुविधेसाठी आहे. म्हणून आपण गाड्याचा थांबा द्यावा ही आमची विनंती आहे. शासनाले प्रशासनाले शेवटी जनता जनार्दनाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केसही लागली चालून जाईल. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाच्या महत्वाची जाणीव ठेवत रेल्वे प्रशासनाने तातडीने 3 गाड्यांचा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उर्वरित गाड्यांसाठी संघर्ष अजूनही सुरूच आहेत. हा लढा यशस्वी होतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल. नागपुरातील आणि विदर्भातील नागरिकांसाठी रेल्वे प्रशासन अधिक चांगले निर्णय घेतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रात एका वाघिणीची प्रकृती खालवल्याने वन विभाग आणि जलद बचाव पथक सतर्क झाले. वाघिणीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती आणि ती जागेवरच अडकून पडली होती. पशुवैद्यकीय तज्ञांच्या मते वाघिणीला लकवा झाल्याचा अंदाज आहे. तिच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने तातडीने अंधारी वाघ्य प्रकल्पातील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. डार्क मारून वाघिणीला बेशुद्ध करण्यात आले आणि तिच्या यशस्वी रेस्क्यू करत पुढील उपचारासाठी नागपूरच्या गोडेवार बचाव केंद्रात हलविण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वन परिक्षेत्रातील भेंडाळा नियक्षेत्र कक्ष क्रमांक 20B सावडी रोपवणा येथे वाघिणीच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ती आपल्या मागच्या पायावर उभे राहू शकत नव्हती आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नव्हती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर वाघिणीला अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. ही माहिती मिळताच तातडीने अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचाव पथक पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच पशुवैद्यकीय तज्ञ डॉक्टर रविकांत खोब्रागळे यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डाट तयार केला. अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधत वाघिणीच्या डाव्या खांद्यावर डाट मारला. काही वेळातच वाघीण बेशुद्ध झाली आणि तिचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. तिला तातडीने नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात हलविण्यात आले, जिथे तिच्यावर विशेष वैद्यकीय उपचार केले जात आहेत. एकीकडे जंगलातील वाघांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे वाघांच्या आरोग्याला धोका निर्माण होणे हे गंभीर बाब आहे. वाघिणीला अर्धांगवायू होण्यामागील नेमके कारण काय, तिची तब्येत कशी सुधारेल याचा सखोल तपास वन विभागाकडून सुरू आहे. मित्रांनो, वाघ हा जंगलाचा राजा आहेत, मात्र त्याच्यावरही गंभीर संकटे ओढवत आहेत. यवतमाळच्या मुकुटबन जंगलातील या वाघिणीचा लकवा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पण हा प्रकार घडण्यामागे नैसर्गिक कारण आहे की मानवी हस्तक्षेप, याचा शोध घेण्याची गरज आहे. वन विभागाने यावर अधिक संशोधन करणे आणि वन्यजीव संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. नागपूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका गुप्त जुगार अड्ड्यावर छापा टाकला. डोंगरगाव बस स्टॉप जवळील एका इमारतीत चालणाऱ्या या अवैध व्हिडिओ जुगार केंद्रावर नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने धाड टाकत 2,36,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून संपूर्ण घटनेची तपशील जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डोंगरगाव बस स्टॉप जवळील एका इमारतीत गुप्तपणे व्हिडिओ जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1च्या पथकाने पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान काटोल रहिवासी अकीम शेख बशीर हा आपल्या भाड्याच्या खोलीत व्हिडिओ गेमिंगच्या माध्यमातून जुगार खेळवत असल्याचे समोर आले. या धाडीत पोलिसांनी तब्बल 7 गेमिंग मशीन जप्त केली असून 2,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना हिंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अवैध जुगार आणि सट्टेबाजीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागपूर पोलिसांनी यावर धडक कारवाई करण्याचे ठरविले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांपासून दूर राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. आपल्याकडे गोपनीय माहिती मिळाली होती. स्टेशन हिंगण्याच्या हद्दीमध्ये डोंगरगाव या ठिकाणी जयस्वाल नावाची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीनच्या सहाय्याने त्यामध्ये आकड्यावरती हारजीतचा खेळ करून जुगार चालवत आहे अशी माहिती मिळून आपण त्या ठिकाणी पोलीस स्टाफसह आणि पंचासह रवाना झालो होतो. आपण ज्यावेळेस डोंगरगाव बसस्टॉपजवळ डोंगरगाव येथील मयांक ऑनलाईन लॉटरी आणि व्हिडिओ गेम पार्लर या ठिकाणी जाऊन छापा टाकला तर त्यामध्ये एक 7 इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीन होत्या. त्या मशीनवरती 1 ते 8 आकडे होते. त्या 8 आकड्यांच्या जोडीवरती पैसे लावल्यानंतर 1 रुपयाला 10 रुपये अशी रक्कम त्या जुगार खेळणाऱ्याला मिळत होती आणि जर जुगार आकडा नाही आला तर ती रक्कम मालकाला मिळत होती. अशा पद्धतीने हारजीतचा खेळ चालून जुगार चालू असतो ते लक्षात आलं. त्या ठिकाणी हा जुगार जो चालवत आहे त्याचं नाव आहे अकील शेख बशीर शेख, राहणार काटोलचा. हा त्या ठिकाणी जयस्वाल बिल्डिंग तो गाळा भाड्याने घेऊन तो जुगाराचा अड्डा चालवत होता. आरिफ शेख, सोनू हबीब शेख हा तो त्या ठिकाणचा तो व्यवस्थापन पाहत होता आणि त्यांनी तिथे काम करण्यासाठी गौरव मंगेश याच कामाला ठेवलं होतं आणि एक जुगार खेळणारा इसम चंद्रपूर येथील त्या ठिकाणी जुगार खेळताना मिळून आलेला आहे. एकंदरीत कारवाईमध्ये आपण संपूर्ण जुगार अड्ड्यामधील ज्या 7 इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीन आहेत ज्यांना कुठलाही परवाना नाही अशा 7 गेमिंग मशीन जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर गेमिंगसाठी जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड जमा केलं आहे आणि रोख रक्कम जमा केली. आता एकूण या गुन्ह्यामध्ये आपण 2,36,000 रुपयाचा मुद्देमाल जमा करून यातील जुगार अड्डा चालवणारा इसम, त्या ठिकाणी काम करणारे नोकर व जुगार खेळणारे इसम यांना पुढील कारवाईसाठी हिंगणा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. शहरात अवैध जुगार केंद्र वाढत असल्याने पोलिसांच्या अशा ठिकाणावर छापे टाकण्यात सपाटा लावला आहे. नागपूर पोलिसांनी वेळोवेळी जुगार आणि सट्टेबाजी विरोधात कडक कारवाई केल्याने हे प्रकार थांबतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल. नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या या मोठ्या कारवाईमुळे आणखी किती जुगार अड्डे उघडकीस येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नागपुरातील मानकापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. 28 मार्च रोजी झिंगाबाई टाकली टॉवर्स लाईन परिसरातील गोडाऊन मध्ये 2 लाखाच्या मुद्देमालाची चोरी झाली होती. पोलिसांनी तपासणी चक्रे फिरवत आरोपीचा छडा लावला आणि त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने नागपुरामध्ये घरफोडी करणाऱ्या टोळ्यांना मोठा दणका बसला आहे. जाणून घेऊया संपूर्ण तपशील. नागपूर शहरातील झिंगाबाई टाकली परिसरात 28 मार्च रोजी नितीन योगेश मिश्रा यांच्या गोडाऊन मध्ये मोठी चोरी झाली होती. घरफोडीत तब्बल 2 लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरू करताच गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना शोधून काढले. पेटेसूर येथील 23 वर्षीय गौरव ब्रिजेश पांडे आणि गिट्टी खदान येथील राजू नथुराम शाहू या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 18,000 रुपयांचे अॅल्युमिनियम साहित्य, 5,000 रुपये रोख रक्कम आणि तब्बल 1,50,000 रुपये किमतीचा स्विफ्ट डिझायर 4 चाकी असा एकूण 1,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार मानकापूर पोलीस निरीक्षक बबन रडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात डीबी पोलीस निरीक्षक अमोल इंगोले, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि त्यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली. सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून या घरफोडी टोळीचा आणखी काही गुन्ह्यांशी संबंध आहे का याचा तपास केला जात आहे. दिनांक 30 मार्च रोजी फिर्यादी नितीन मिश्रा यांनी फिर्याद दिलेली आहे मानकापूर पोलीस ठाण्याला. त्यांच्या गोडाऊन मधून त्यांचं जे डेकोरेशनचं साहित्य होतं ते पत्र्याचं त्यांचं शेड उचकटून, पत्र्याचं गोडाऊन होतं ते उचकटून त्याच्यामधून काही डेकोरेशनचं साहित्य, त्याच्यामध्ये काही प्लेट्स होत्या, त्याच्यामध्ये कोणी होती, जॉईंटर होते, ते काही अज्ञात चोरांनी चोरले होते. त्याबाबत फिर्याद दिली होती, ती दाखल करून घेतली. ह्या गुन्ह्याबाबत माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब, सहपोलीस आयुक्त माननीय निसार तांबोळी सर, तसेच ऍडिशनल सीपी माननीय शेवाळे साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे माननीय झोन 2 मदने सर, झोन 2 डीसीपी मदने साहेब, तसेच एसीपी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त केलेले आहे. याच्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत, गौरव पांडे व राजू शाहू. राजू शाहू हा एक रिसिव्हर आहे, चोरीचा माल घेतलेला आरोपी आहे, त्यालाही अटक केली. एक चोरणारा आरोपी शिवम त्रिपाठी हा पाहिजे आहे, तो फरार झालेला आहे, त्याचा शोध आमचे पोलीस घेत आहेत. त्यांच्याकडून एकूण रिकव्हरी आहे 1,73,500 रुपयाची रिकव्हरी झालेली आहे. अजून काही रिकव्हरी होणे बाकी आहे. नागपुरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी वेळीच कारवाई करून घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र असे आणखी किती गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत आणि त्यांच्यावर कधी कारवाई होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नागपूरच्या कमाल चौक परिसरात सोमवारी संध्याकाळी मोठा गोंधळ उडाला. पुलावर सांडलेल्या डालड्यामुळे दुचाकी घसरू लागल्यात आणि अपघाताचे सत्र सुरू झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली. संपूर्ण घटनेचा अहवाल घेऊया. डीसीपी महेश स्वामी यांच्या आदेशावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली कमाल चौक परिसरात नाकाबंदी सुरू होती. त्याचवेळी पाचपावली हद्दीतील पुलावर डालडा सांडल्यामुळे वाहन चालक घसरून पडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ बंदोबस्तात असलेले पोलीस पथक त्या ठिकाणी दाखल झाले. अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी पुलावर सांडलेल्या डालड्यावर माती टाकून वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे संभाव्य मोठ्या दुर्घटनेवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेमुळे काही वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक नागरिकांकडून करण्यात आले. कल शाम को हमारे जोन के डीसीपी माननीय महेश स्वामी मैडम, इन्होंने नाकाबंदी करवाने का आदेश दिया था. उसके हिसाब से माननीय सीनियर इंस्पेक्टर बाबूराव राउत की सूचना के ऊपर कमाल चौक में एपीआई सोनावने और उनकी टीम का नाकाबंदी के लिए बंदोबस्त लगाया था. नाकाबंदी चल रहा था तो उसी टाइम शाम को
ये जो पाचपावली ब्रिज है, पाचपावली ब्रिज वर डालडा रोड पर गिर गया था और वो डालडा इधर उधर होने की वजह से उसके ऊपर मोटरसाइकिल सवार जो फिसल हुए थे और छोटे छोटे अपघात होने जा रहे थे। तो एपीआई होने के इनके इसके बारे में मालूमात मिलने के बाद उनका टीम वहां तुरंत पहुंच गया और पहुंचने के बाद जो डालडा गिरा था उसके ऊपर मिट्टी डाल दिया और ट्रैफिक डाइवर्ट करके बहुत सारे टू व्हीलर जो है वो एक्सीडेंट होने से बचाया है। पाचपावली पुलिस ने एक्सीडेंट होने का संभावना थी, उसके बारे में बहुत लोगों को कल बचाया और एक अच्छी कारवाई की है। नागपुरात अशा प्रकारच्या घटनांमुळे वाहन चालकांच्या सुरक्षितेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। पुलावर डालडा सांडल्यामुळे होणाऱ्या अपघाताचे सत्र सुरू झाले असते, पण पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला। वाहनधारकांनी सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाने अशा घटनांना रोखण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी। नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे। अपघातानंतर मदतीसाठी आलेल्या व्यक्तींवर चाकू हल्ला करण्यात आला। हा प्रकार लष्करी बाग परिसरात घडला असून पोलिसांनी आरोपीकडून गुन्हा दाखल केला आहे। संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊया। लष्करी बाग गल्ली नंबर 9 येथे रुपेश निंबुडकर आणि अंबाडे यांच्या दुचाकीत अपघात झाला। या दुचाकी अपघातात रुपेश निंबुडकर गंभीर जखमी झाले। त्यांची मदत करण्यासाठी लंकेश नागपुरे पुढे आले, मात्र त्यावेळी अंबाडे आणि त्यांच्या 2 साथीदारांसोबत बाचाबाची झाली। या वादात अंबाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नागपुरे यांच्यावर चाकूने हल्ला केला। घटनास्थळावर लगेचच पोलिसांनी धाव घेतली। स्थानिक नागरिकांनी संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली। जखमींना तातडीने अभिनव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पोलिसांच्या चौकशीत आरोपी अंबाडे यावर यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे। या हल्ल्यातील दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या हल्ल्यातील 2 आरोपींपैकी एक आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली। कल पुलिस थाने को इंफॉर्मेशन मिली कि लश्करी बाग गली नंबर 9 यहाँ दुचाकी का अपघात हो गया है और उसके बाद में वहाँ झगड़ा भी हुआ है। तो हमारी पुलिस टीम तुरंत वहाँ पहुंच गई। वो ऐसा मालूम पड़ा कि एक समय रुपेश निंबुड़कर गोदनी जिंगाबाई टाकरे यहाँ के रहने वाले रहिवासी है और दूसरा इसम जो है अलक्षित अंबादे वो लश्करी बाग का ही रहने वाला है। ये दोनों के 2 व्हीलर गाड़ियों में एक्सीडेंट हो गया। इसमें रुपेश निंबुड़कर जो है वो गंभीर रीत्या जख्मी हो गए। उनको हेल्प करने के लिए और बचाने के लिए लश्करी बाग में अपघात के घटनास्थल के बाजू में रहने वाला लंकेश नागपुरे करके एक समय वो उनको हेल्प के लिए आया। वो हेल्प के लिए आने के बाद वहाँ जो एक्सीडेंट करने वाला अलक्षित अंबादे और लंकेश नागपुरे इनमें कुछ वादावादी और बाचाबाची हो गई। लंकेश नागपुरे को अलक्षित अंबादे और उसके साथ में आए 2 साथीदार ने चाकू से भोंक लिया है और उनको गंभीर स्वरूप से जख्मी कर दिया। इंफॉर्मेशन मिलने के बाद हमारी टीम वहां पहुंच गई और स्थानिक नागरिकों के मदद से जो एक्सीडेंट में जख्मी हुआ इसम रुपेश निंबुड़कर और मारपीट में जख्मी हुआ इसम लंकेश नागपुरे इनको अभिनव हॉस्पिटल में भर्ती करवाया। उसके बाद हमने जब विजिट किया तो ये सब घटना का पता चला। घटना की बारे में हमने माननीय डीसीपी महक स्वामी मैडम और माननीय एसीपी श्वेता खाड़े मैडम उनके सूचना के मुताबिक कार्रवाई चालू की। इसमें अलक्षित अंबादे जो है वो उसके पहले का उसका क्रिमिनल रिकॉर्ड है। उसके खिलाफ मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, हत्यार साथ में धारण करना और बाकी बहुत सारे गुने दाखिल है। इसके साथ में उसका जो साथीदार है अनुराग खोटे, इसके खिलाफ भी हत्यार का साथ में धारण करना और बलात्कार जैसे गुना दाखिल है। और तीसरा जो व्यक्ति है वो विधि संघर्षग्रस्त बालक उसके साथ अलक्षित अंबादे के साथ था। ये तीनों के खिलाफ गुना दाखिल हुआ है। इसमें 2 एफआईआर दर्ज हुआ है। पहला एफआईआर जो रुपेश निंबुड़कर जो एक्सीडेंट में जख्मी हुए उनके बारे में अलक्षित अंबादे के खिलाफ में गुना रजिस्टर नंबर 247/2025 एक्सीडेंट का गुना दाखिल हुआ है। साथ में जो लंकेश नागपुरे को मारहाण हुई तो उन्होंने कंप्लेंट दिया है। उनके कंप्लेंट के मुताबिक गुना रजिस्टर क्रमांक 248/2005 कलम 109-296 3 इन ब्रैकेट 5 BNS
सेक्शन के तहत गुना दाखिल हुआ है और आज ये जो अरेस्ट आरोपी है अलक्षित अंबादे अनुराग खोटे इनको तुरंत अरेस्ट किया गया था। इनको आज माननीय न्यायालय में पेश करने वाले हैं और आगे की जांच चल रही है। या घटनेमुळे नागपुरात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अपघातानंतर मदतीसाठी गेलेल्या व्यक्तीवर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आरोपी अद्याप फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे। नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे। नागपुरात पुन्हा एकदा भीषण अपघात। पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 वाहनांचा भीषण अपघात घडला, ज्यामध्ये एका कारचा अक्षरशः चुरडा झाला। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातातून कार चालक सोनू इंगोले हे थोडक्यात बचावले। ही घटना नक्कीच कशी घडली बघूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। मंगळवारी सकाळी नागपुरातील पारडी परिसरात भीषण अपघात घडला। सोनू इंगोले हे कारमध्ये पारडी पुलावरून भंडाऱ्याकडे जात असताना HP पेट्रोल पंपाजवळ युटर्न घेत असलेल्या आयशर ट्रकने अचानक नियंत्रण गमावले आणि समोर उभ्या असलेल्या टिप्परला धडकला। ही धडक एवढी जोरदार होती की ट्रकने पुढे सरकत जाऊन थेट कारवर आदळला। या धडकेमुळे कार रोडवर आली आणि याच दरम्यान भंडाऱ्याकडून नागपूरकडे वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्या कारला जोरदार धडक दिली। कारचा अक्षरशः चुराडा झाला। या भयानक अपघातात 4 वाहनांचा समावेश असून कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला। मात्र आश्चर्य म्हणजे कार चालक सोनू इंगोले थोडक्यात बचावले। अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। या अपघाताची नोंद पारडी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। वाहन चालकांचे वेग आणि निष्काळजीपणा यामुळे नागपुरात अशा घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। नागपुरातील अपघाताचे वाढते प्रमाण हा गंभीर विषय बनला आहे। वेगवान नियंत्रण नसल्यामुळे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहेत। या अपघातात कार चालक बचावले असले तरी हा एक मोठा इशारा आहे। वेग आणि सुरक्षिततेचा यावर योग्य नियंत्रण हवेच। प्रशासनाने या घटनांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। रामनवमी, हनुमान जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच वक्फ बोर्डच्या निर्णय आणि बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रूट मार्च काढून परिसरातील सुरक्षतेचा आढावा घेतला। रूट मार्चचा प्रारंभ जयभीम चौक येथून झाला आणि कुंभारडोली, शास्त्रीनगर, नंदनवन झोपडपट्टी, राजेंद्रनगर, नीलम, पान पॅलेस, वृंदावन नगर, हसनबाग, दर्शन कॉलनी, जामावाडी मस्जिद, हसनबाग कब्रस्थान, विज्ञान चौक या भागातून पोलिसांनी पायी संचलन करत परिस्थितीचा आढावा घेतला। रूट मार्च मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, 20 कर्मचारी, 15 पुरुष, 5 महिला पोलीस कर्मचारी तसेच पीटर मोबाईल, CR मोबाईल, पेट्रोल मोबाईल, 2 बीट मार्शल आणि SRPFच्या 21 जवानांचा समावेश होता। यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची सतर्कता वाढविण्यात आली आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कुळ यांनी केले आहे। 7 महिने पोलिसांना चकवा देणारा, नवनवीन सिम कार्ड बदलून वेगवेगळ्या ठिकाणी फरार राहणारा आणि शेवटी मुंबईत लपून बसलेला कुख्यात गुन्हेगार मयूर गजबी अखेर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला। सीताबर्डी पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याला मुंबईतील मामाच्या घरातून अटक केली आहे। हा आरोपी 13 ते 14 गंभीर गुन्ह्यात वॉन्टेड होता, ज्यामध्ये 306, 302 सारखे भयानक गुन्हे आणि ट्रॅक्सशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे। यावर MPDA प्रस्ताव मंजूर झाल्यापासून तो फरार होता। अखेर पोलिसांनी त्याला पकडलेच। जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाणे हद्दीत एका आरोपीवर MPDA प्रस्ताव मंजूर झाला।
तेव्हापासून आरोपी मयूर गजबिये 7 महिने झाले फरार होता. तो सतत नवीन सिम कार्ड बदलून पोलिसांना चकमा देत होता. मयूर पुण्यात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथक तिथे धाड मारण्यासाठी रवाना झाले, पण पोलीस पोहोचण्याच्या आधीच तो तिथून पळून गेला. पुढे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तो मुंबईत असल्याचा सुगावा लागला. सीताबर्डी पोलिसांनी त्याचा माग काढत काही लोकांची चौकशी केली आणि अखेर त्याला मुंबईच्या त्याच्या मामाच्या घरातून अटक करण्यात आली. या आरोपीवर 306 म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त करणे, 302 म्हणजे हत्येचा गुन्हा आणि ड्रग्सशी संबंधित अनेक गंभीर गुन्हे दाखल होते, ज्यामुळे त्याच्यावर MPDA अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली होती. पोलिसांना 7 महिने चकमा देणाऱ्या आरोपीला अखेर नागपूर पोलिसांनी जेरबंद केले. पुढील चौकशीसाठी सीताबर्डी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांची टीम कार्यरत आहे. या आरोपीवर एकूण 13 ते 14 गुन्हे दाखल असल्यामुळे पोलिसांनी MPDA प्रस्ताव त्याच्यावर मंजूर करून पुढील तपास सुरू केला आहे. सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे MPDA प्रस्ताव मंजूर असलेला आरोपी त्याचं नाव आहे मृणाल मयूर गजबिये, राहणार आंगणनगर सीताबर्डी. हा मागील 7 महिन्यापासून MPDA प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो फरार झाला होता. विविध प्रकारे त्याचा शोध घेतला, परंतु तो काही हाताला लागत नव्हता. त्या वेळोवेळी तो त्याचे लोकेशन किंवा मोबाईल चेंज करत होता. काही दिवसापूर्वी आम्ही त्याच्यावरती जास्त लक्ष घालून तांत्रिक दृष्ट्या म्हणजे व्यवस्थित तपास करून त्याचं लोकेशन आणि मोबाईल नंबर मिळवला आणि त्याच्या ह्याच्याने आम्ही पुण्याला त्याला शोधण्यासाठी किंवा त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो. पण तो अचानक तो पुण्यातून आम्ही जेव्हा तिथं गेलो त्याच दिवशी तो मुंबई येथे रवाना झाला आणि मग तो 3-4 दिवस तिथून काही हल्लाच नाही. त्यानंतर आम्ही मुंबईच्या काही लोकांची माहिती घेऊन, त्याचे रिलेटिव्हची माहिती घेऊन त्याला त्याचे नातेवाईक मामा यांच्या घरून आज रात्री 12च्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं आहे आणि पुढील कारवाईसाठी सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे मुंबईवरून घेऊन आलेलो आहे. या आरोपीवर विविध प्रकारचे एकूण 13 ते 14 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 307, 302 आणि विविध ड्रग्सचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळेच याच्यावरती MPDA प्रस्ताव मंजूर केलेला होता. आणि याला ताब्यात घेण्यासाठी किंवा याला आता पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यासाठी हे आमचे पोलीस स्टेशन सीताबर्डीचे सिनियर PI राजपूत साहेब, तसेच DCP साहेब मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः PSI वाघमारे, तसेच माझ्यासोबत तपास पथकातील हवालदार नंदकिशोर वालदे सर, तसेच पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे, पोलीस शिपाई आबा मुंडे या सर्व टीमने या कामगिरीसाठी मदत केली आहे. जसे आमचे मुलाचं मार्गदर्शन म्हणजे आमचे सोबतचे सहकारी PSI शेरकर यांनी सुद्धा खूप यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 7 महिने पोलिसांना गुंगारा देणारा मयूर गजबिये अखेर पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण मोठा प्रश्न असा आहे की हा गुन्हेगार एवढे महिने मोकाट का फिरत होता? त्याला मदत करणारे कोण होते? कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करायला हवी. सीताबर्डी पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली असली तरी आता या आरोपीला कठोर शिक्षा मिळेल का, याकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष लागले आहेत. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, RRC 899, फॅस्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा.
युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. नमस्कार.